नमस्कार, आपण बघत आहात वुमन्स 24 चॅनल. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. काँग्रेस नेत्या यशोमतीताई ठाकूर यांनी प्रसार माध्यमांवर महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यावर विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून प्रहार महिला पदाधिकारी स्टेला मॅडम यांनी याचा कडक शब्दात निषेध केला आहे. महिलांवर अत्याचार झाल्यानंतर त्यांना साथ देण्याऐवजी त्यांच्यावर टीका करणे योग्य नसल्याचा टोला त्यांनी लगावला. यासोबतच अमरावती जिल्ह्यातील अनेक महिलांनीही यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत संताप व्यक्त केला आहे. दरम्यान या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा आणि सन्मानाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संवेदनशील विषयांवर जबाबदारीने वक्तव्य करण्याची गरज अधोरेखित होत आहे. शॉकिंग आहे हे की आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये नाशिक सारखं प्रकरण एक बाहेर आलेलं आहे. आश्चर्य वाटतं की लोकांना धाक नाही राहिलेला आहे. कोणाच्या मर्जीत काय आलं ते करतायत आणि त्यांचे लिंक्स कुठं कुठं सापडतायत. म्हणजे परतवाड्याचं प्रकरण असो किंवा नाशिकचं प्रकरणाचं तर मला दिसलंच काय आहे ते. त्याची बायको गायब होऊन जाते, पोलिसांना दिसत नाहीये. त्याचा मुलगा खराबचा गायब होऊन जातो, पोलिसांना दिसत नाहीये. परतवाड्यासारख्या शहरामध्ये ह्या भानगडी होत आहेत, दिसत नाही. खुफिया करते काय आहे? होम मिनिस्ट्रीचं धाक नाहीये. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सोर्सेस अजून वाढवण्याची गरज आहे. या कोणत्याही गोष्टीमध्ये धर्म आणण्यापेक्षा खऱ्या अर्थानं होम मिनिस्ट्रीनी त्या ठिकाणी लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे, असं माझं मत आहे. अतिशय घृणास्पद, अतिशय दुःख वाटणाऱ्या, अतिशय चीड येणाऱ्या गोष्टी आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये होत आहेत. याच्या आधी या सगळ्या गोष्टी पकडतीस यायला पाहिजे होत्या आणि इतक्या उशिरा माहिती होत आहेत. निषेध आहे या सगळ्या गोष्टींचा. 3 दिवसापर्यंत संपूर्ण शहरात व्हिडिओ व्हायरल झाले, मात्र पोलिसांनी सुमोटो सायबर डिपार्टमेंट करतं काय आहे? सगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत मुलींच्या सकट. म्हणजे मला तर राग त्या मुलींचा पण येतोय, त्या बायांचा पण येतोय की त्यांना अकला नाहीये, त्यांना समजत नाहीये काय होत आहे ते. स्वतःचं संरक्षण करू शकत नाहीयेत त्या. अशा कशा म्हणजे हवी अशा कशा पडतात? काय अक्कल घाण ठेवलेल्या आहेत काय? आणि होम डिपार्टमेंट तर पूर्णपणे झोपलेलं आहे असं माझं मत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परतवाडा या ठिकाणची घटना ही अतिशय घाणेरड्या प्रकारची गंभीरतेची आहे की जिथे शब्द राहिलेले नाही आहे. आणि ही वार्ता हा संपूर्ण महाराष्ट्राला हादरून देणारी आहे. या महाराष्ट्रामध्ये अशी घटना अमरावती जिल्ह्यामध्ये होणं हे लज्जास्पात्र आमच्या प्रत्येकासाठी आहे. मी आताच माननीय ताईचा व्हिडिओ बघितला, पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर त्यांनी आता वक्तव्य केलं आहे की ह्या महिलांना काही लाज नाही का? अहो ताई, बरोबर आहे, लाज नाही का? आपण महिलालाच प्रश्न विचारलेला आहे. पण त्या निराधारांचं काय, ज्यांनी अनेक मुलींना अनेक महिलांना फसवलं, त्यांचं काय? ज्यांना प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसून त्यांची फसवणूक केली आणि त्यांना त्या मोहामध्ये त्यांनी अटकवलं. प्रेम होते, सर्व काही गोष्टी होते, हे आपल्याला सगळ्यांनाच मान्य आहे. परंतु एवढं नीच कृत्य तर करेल हे कोणत्याच महिलाला माहीत नसते. आपण या अमरावती जिल्ह्याच्या माझ्या पालकमंत्री म्हणून आहे आणि आपण आमच्यासाठी आदरणीय आहे. परंतु महिलांची अक्कल काढणं ही गोष्ट योग्य नाही. त्या गोष्टीसाठी मी आपल्याला निषेध करते. अशाच नवनवीन अपडेट्स करिता बघत राहा वुमन्स 24 चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.